हे येणार आहे व्लॉगच्या स्टार्टिंगला. सो लेट मी टेल यू, आम्ही करत आहोत एक क्विज आणि महिन्याच्या अखेरला क्विजचे जास्तीत जास्त आन्सर जे करेक्ट करणार आहे त्यांच्यासाठी होणार आहे गिव्ह अवे. इफ तुम्ही पुण्यामध्ये असाल तर ते गिव्ह अवे आम्ही स्वतः तुम्हाला द्यायला येऊ, आणि जर तुम्ही बाहेर असाल तर आम्ही ते तुम्हाला कुरिअर करू. झोमॅटो सारखा. सो स्टे ट्यून्ड फॉर द क्विज इन एव्हरी व्लॉग. आणि ते कमेंटमध्ये पिन केलेलं असेल तिथं तुम्हाला आन्सर करायचं आहे. ऑलराईट. ऑलराईट. वेलकम बॅक टू टुडेज व्लॉग. मगासपासून चैतन्य म्हणतो मी रेडी अगं चल ना, पण मी रेडी होऊन व्लॉगच्या पण तयारीत आहे. पण तो पसारा असू दे, तो आल्यावरतीच आवरावा लागतो, कारण हे सगळं डिसमेंटल करावून मला परत बॉक्सेस मध्ये टाकावं लागतं. अरे वेलकम टू टुडेज ब्लॉग यार. मी म्हणलं यार, जोपर्यंत माझी राम हेअरस्टाईल ही मंडळी. लेट मी कम्प्लीट, जोपर्यंत माझी हेअरस्टाईल टिकते तोपर्यंत ऍटलीस्ट मला वेलकम तर करते. नंतर माझे केस हे नाही असे राहणार, ते ऑलरेडी निघायला लागलेत. हा ना. मग नीट पिनअप कर ना तो. शळा. सो वेलकम बॅक टू टुडेज व्लॉग. राम राम, जय शिवराय सगळ्यांना. येस. वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. राम राम, जय शिवराय कॉपी सगळ्यांना. पेस्ट नसतं करायचं गोष्टींना. बोल, दुसरंही सेंटेन्सेस वापरू शकतोस तू. समोरच्याचा तू तो व्यक्ती आहे जो कॉपी करताना समोरच्याला पण फसवत असशील, कारण टीचर मध्ये असं काही नाही, तर डिट्टो कॉपी केले, स्वतःचे काही कष्टच टाकलेले नाहीये. यू आर वन ऑफ दोज. बरं ठीक आहे. आजचा मुद्दा काय आहे? आजचा मुद्दा हा आहे की आम्ही चाललेलो आहोत लेण्याद्रीला. लेण्याद्रीच्या गणपतीला. तिथून मग आम्ही जाणार आहोत ओझरच्या गणपतीला, आणि मग आम्ही जाणार आहोत आजोबांकडे, आमचे स्पेशल अपिअरन्स गेस्ट अपिअरन्स असते. Yes. सो यु नो क्विज कॅन बी अराउंड. आजोबांसाठी वेट करा. आजोबांचा फोटो पेपर वगैरे मध्ये पण आला, कळलं का आपले आजोबा. सबसे डेंजर. सो दिस इज द एंटायर प्लॅन. खूप काय काय गोष्टी आहेत, त्याच्यामुळे छोटा ब्लॉग ठेवायचा ट्राय करू, आणि जर आम्हाला कंट्रोल नाही झालं तर ह्याच्यावर पार्ट 2 येते. बाकी मी कशी दिसते? छान दिसते एकदम. स्वप्न सुंदरी. काय? स्वप्न सुंदरी म्हणजे स्वप्नात एक सुंदरी येते बघ. तुझ्या स्वप्नात कोण सुंदरी आली? तूच येते ना बच्ची. मग तू वैष्णवी पण म्हणू शकतो. स्वप्न सुंदरी का बोललास? कोण येतं तुझ्या स्वप्नात? तूच येते ना बच्ची. तूच स्वप्नात सुंदरी येते. तिचं नाव वैष्णवी आहे. वाव. चला, ती गोल नाही फिरत, फक्त डोक्यावर बसते. अरे मौसम असताना नवरा असताना, नवऱ्याकडे काढ असताना, मौसम असताना. काय बोलते? कुठे काय गणपती बाप्पा? मोरया. निघालोय आम्ही पोरांनो. मस्त पाऊस येतोय यार. आय थिंक दिस इज अ गुड टाइम टू विजिट माळशेज. माळशेज बॉईज. माळशेज बॉई जे आम्ही दोघं लास्ट टाइम. लास्ट टाइम आम्ही गेलो होतो शुभम आणि रोहिणी सोबत, आणि यावेळेस आम्ही दोघंच चाललोय, कारण आम्हाला सोडून ते दोघं गेलेत चायनाला. तेच बोललो मी पण. चांदनी चौक टू चायनाला आहे. कुठला त्यांचा चौक आहे? नाही, त्यांचं रिव्हील नाही करू शकत ना. चांदनी चौक टू चायना झालं ना, इथंच राहतात ना ते पण कोथरूड मध्ये, तर एक्झॅक्ट लोकेशन नाही सांगू शकत, पण चांदनी चौक टू चायनाच गेले ते. का गेला रे? बोर होतंय आम्हाला. आता आले असतं ना तुम्ही आमच्यासोबत. मग काय माळशेज. माळशेज जाऊ दे, आल्यावर परत एक ट्रिप करू. मी खूप छान दिसते. आय एम गोना जस्ट डू अ शॉर्ट फोटो शूट. ओके गाईज. उन्हाच्या अगेन्स्ट थांबतो, मला डोळेच नाही उघडता येते. इथं पण उरच आहे बाबू, कसंही. सो मला माहित नाही किती लोकांना नाही माहिती असेल, पण जुन्नरला जाताना एक हॉटेल भाम रिव्हर म्हणून एक हॉटेल लागतं. आणि मी माझं लहानपणापासून, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हापासून आम्ही, माझे पप्पा इथे स्टॉप घ्यायचे. माझे पप्पा इथे स्टॉप घ्यायचे, आम्ही इथं मिसळ खायचो आणि मग पुढे गावाला जातो. आणि ती ट्रॅडिशन मी फॉलो केली, आणि वैष्णवीला पण तेच आता मी ह्याच्यामध्ये घेतलं आहे. मेरे को भी वही. या ट्रॅडिशन मधनं घेत. आपल्याला पोरगा झालं की त्याला पण येस. सीन कसा होता ऍक्च्युली, हे हॉटेल आहे ना खूप मोठं होतं आधी, पण आय डोंट नो काय झालं, पण त्यांनी हॉटेल आता खूप छोटं केलं. पण टेस्ट आहे, टेस्ट चांगली. टेस्ट आता मस्त मलाईवाला चहा आणि मिसळ. मलाईवाला चहा नाही मिळत तिथं, चांगला चहा मिळतो, पण मलाई म्हणजे थोडा घट्ट असतो, असं पानसट नसतो. येस. ओके चला बाय. मिसळचा फोटो दाखवतो तुम्हाला आणि जळवतो. विरी जरा कमी करत जा यार चैतन्य. कसं आहे, ताट आणून ठेवलंय आणि मोबाईल स्विच ऑफ करून टाकलास तू. काय बोलली बच्चे ते? जरा थांब, जरा इकडे आण, जरा तर्री टाकू दे. काय चाललंय काय तुम्ही? अरे तरी नाही खाणार तर काय खाणार? तुम्हाला दिसतं का याच्या तोंडावर केवढं असं लाळ आलेले दिसते का पोरांना? साठलेला.
असं आहे नग बघू असा हे मन म्हणजे होता अच्छी असा. यार, हे टाकलंच काय मी माझ्या सेक्शनला टाकलाय ना, तर्रीच्या सेक्शनला. तुला तर तर्री पण सूट होत नाही ना, त्यामुळे शांत बस. ओके ओके बाय. मला टेस्ट द्यायची एक नको, माझ्या सेक्शनची पाणीपुरी, पाणीपुरी म्हणते. पाणीपुरी. पाणीपुरी खायची का तुला? टेस्ट सांग मला. म्हणजे किती वेळा तिकडची केली की आपण टेस्ट. आपण मला तुझ्या तोंडून नाही ऐकायचं की पुण्याची भारी का इथली कुठली. तशी तर तुलाही माहिती कुठली वारी, नाशिकची. जे आपण नॉर्मल पुण्यामध्ये खातो त्या भारी का ही भारी? ही भारी ना. भारी नाही, चांगली. आपण गावाकडची आहे ना प्रॉपर, असं म्हणजे ऑथेंटिसिटी येते डायरेक्ट. एक मिसळ जी आहे जी माझ्या मनामध्ये खूप बसली. अजूनपर्यंत मी एकही घास खाल्लेला नाही. मगापासून 3 घास ती खाल्ले. दुसरा घासला ती आहे ते धक्का. मला देणारच नाही का म्हणजे तू घास? तुला मला मी तर तुझी रिॲक्शन घेतो ना. तुला दही नकोय ना? हा दही नको मला. शेंगदाणा आलाय का? काय म्हणणार मस्त तिखट झणझणीत ना विषय करू. वार कर देना, सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये महीना पिंजरा बनाया सोने का. ये गो ये चला, दाखव मला. अरे पोचलो ना ब्रोसी. हर गणपती. मी याची स्टोरी वाचत होता. तो ऑफकोर्स जिथं जातो आपण तिथली हिस्ट्री वाचतो, आणि ह्याची हिस्ट्री मी वाचली की ओझरच्या गणपतीची काय हिस्ट्री आहे. तर ओझरच्या गणपतीची ही हिस्ट्री आहे की ह्याला विघ्नेश्वर असं म्हणतात. विघ्नेश्वर म्हणजे जो ऑब्स्टॅकल्स काढतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गणपती बाप्पा तर ऑब्स्टॅकल काढतातच, पण स्पेसिफिकली इथं विघ्नेश्वर काय आहे तर बिकॉज एक विघ्नासुर म्हणून एक असुर होता, आणि त्याला मारलं म्हणजे कम्प्लिटली नाही मारलं गणपती बाप्पाने, बट डिफीट केलं. आणि इन रिटर्न ही आस्क्ड फॉर अ बून, नॉट बून बट इन रिटर्न ही आस्क्ड की प्लीज, म्हणजे मला कळलं माझं चुकलं नॉल, आणि त्यांनी माफी मागितली. आणि ते म्हणले की तुम्ही तुमचं जे रूप असेल इकडचं त्याचं नाव विघ्नेश्वर असं ठेवू शकता का. आणि असं करून विघ्नेश्वर गणपती हे आलं अस्तित्वात, असं जितकं मला वाचलं मी त्याच्यामधनं कळलं. ह्याच्या व्यतिरिक्त काही दुसरी स्टोरी असेल तर प्लीज मला कमेंट्स मध्ये सांगा, मला ऐकायला आवडेल. पप्पाच्या आहे त्यांच्या लग्नात, ते करण तू बघत असेल तर नॉस्टॅल्जिया तुला. त्यांचं लग्न इथं चाललं होतं, आणि कसं आहे ओके. इथं काय म्हणतात का बच्चे ह्याला? आय थिंक काय नाही, राईट साईडला पण आहे. हो महाराजा, भक्ती शक्ती तुकाराम महाराजच ना, आणि आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज. चला आता इथं गर्दी तर दिसत आहे मला. गर्दी तर भरपूर दिसत आहे मला पण मला आठवतंय आपण आलो होतो इथे आधी, तेव्हा एकदम कमी गर्दी होती. पण हे तुमचं गाव आहे ना, तर तुम्ही तरी येतच असता इथं. पण बाबा अरे बाबा, लोकांची लोकसंख्या वाढलेली आहे. हे काय म्हणते मी, हे गणपतीचं मंदिर आहे का कुठलं मंदिर आहे हे जे मागं चाललं? नवीन बांधतात काहीतरी. पण तिथंच आहे ना मंदिर? नाही, मंदिर लेफ्ट साईडला ना, मग ते असं का? मला आठवते आपण पाणीच्या शेजारी आहे ना मंदिर. चांगलं पार्किंग वगैरे, आणि रोड्स पण सुंदर गेले. नाईस. आणि ऑफकोर्स आम्ही असं ठरवलं पण आहे की मंदिरात आम्ही व्हिजिट करतो, पण आम्ही जास्त शूट करत नाही मंदिरमध्ये, बिकॉज इट इज नॉट अलाउड, तर त्याचं पालन. आणि सेकंड, असं म्हणतात की तिकडचं ऑरा असतो यार एक, तुम्ही तुमच्या व्हायब्रेशन्सनी वगैरे खराब नका करू ते. आणि थर्ड, वी वॉन्ट टू बी इन मोमेंट, बट जितकं आम्हाला जमेल आम्ही तितकं शूट करू. आणि मागचं सारखा हॉर्न देतो तर चैतन्य मला वाटतं आता मारेल त्याला. असं कर ना, असं उडवतो, थांब गाडी उडवतो म्हणा तुझ्यासाठी, टेन्शन घेऊ नको. हा ना, जाऊ दे बच्ची, तू मॅच्युअर असते नाही. इट्स ओके बाबू, लेट्स फाइंड इट आउट मॅन, विल फिगर आउट. क्षेत्र ओझर. बच्ची तू थोडं चिल कर, आपण वेकेशनला आलोय. चिल कर. एंट्री है तो एग्जिट भी होगा ही.
तुम्ही तो पण हे बघा, श्री विघ्नहर. रिटर्न जायला जागा आहे का आपल्याला? अरे आवाज कुठनं येतोय? ते मागचं वायपर, ते कोंबडी कशी असते तशी वाजते, पक पक पकाक पक पक पकाक पक पक पकाक पक पक पकाक. अरे हायस्कूल म्युझिकल चाललंय काय? रिवर्स वाला पण आवाज करतोय, स्टॉप वाला पण आवाज करतोय, हे पण आवाज करतोय, यांचं म्युझिकल बीट चालू आहेत. हा फायनली केलं बंद. काय मस्त आहे यार. आमचा चालला होता प्लॅन बाय इथंच लग्न करायचं. हा चैतन्य, आपला प्लॅन होता ना इथं आधी लग्न करायचं. काय सांगतो? ते तिकडचं तुमच्या इकडचं. अरे तू म्हणला होता ना हा स्पॉट पण चांगला आहे, विचार कर. नाही, मी तर कधी असं बोललो नाही. बच्ची कारण मला माझे तर गावाला नव्हतं लग्न करायचं. पण हे जेव्हा आपण आलतो माझी फॅमिली वगैरे, हा, तेव्हा आपलं तुझे- झालं होतं ना डिस्कशन की बरोबर. इथं पण करू शकतो तसं, कारण करू हे पण हे- शकतो का असं होतं. पण चाललं होतं थोडंफार. श्री विघ्नहर निवास. आपल्याला आता वातावरण पण एवढं सुंदर झालंय. हा ना, आपण आता चाललो होतो. आपण चाललोय देवळात चाललोय. पहिले हनुमानाचं मंदिर एक छोटस, ओके चालेल चालेल. त्याच्यानंतर मग मेन मंदिर म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर. एवढं सगळं असं म्हणजे नव्हतं, आता खूप जास्त छान केलंय. खूप जास्त छान केलंय ना यांनी हे. मस्त रे मस्त. गुड टेक्निक. टेक्नॉलॉजी कसं आहे ना आता. नाही नाही ते काय करते मर्दानी मातीचा कसं आहे नारळ? थोडा मला डोक्यात तुझ्या माझ्या नाही. इथं पण रस्ता आहे टेक्नॉलॉजी. दाखव कसं करतो. हळू हा पण हळू हळू. बस की आता फोडू शकतोस तू. हा ह्याच्यामध्ये पण फोडू शकतोस. असं म्हणतात की जर नारळ नासका निघाला ना हा. तर तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होते. काय बोलतोय? हा. कुठं काय शॉपिंगचा दिसला की पहिल्या तुला अरे मी शिवेंद्रसाठी ते खेळणं बघत होते. शिवेंद्रसाठी खरंच माझ्यासाठी घेत का होय का आता काय तुला शिवेंद्र काय खेळणं आल्यापासून घेऊ का? खेळणं घेऊ हो, तुला? घे. ते घेऊ का? क्यूब पाहिजे क्यूब घेऊ क्यूब एशी. एअरगन पाहिजे ती नाही अरे बावळ, चप्पल तिकडेच आहे माग. काय चप्पल मागच आहे आपली ना. हा ना, काय करते का तू तू? काय मंद आहे रे, काय मंद आहे. तू मंद आहे. ते एवढा का त्रास देते ही मुलगी मला. तिथं आम्ही फोटो काढणार होतो म्हणजे आमचा एक वैष्णव- ऑलरेडी सेल्फी आणि चैतन्याचा एकदम घाणेरडा फोटो ज्याचा मी स्टिकरही केला आणि हे मी क्लेही घेतलेला आहे. इथं येऊन क्ले घेतला. इव्हन इथं स्कल्पटिंग टूल्स पण आहे. काय स्कल्पचिंग ट्यूल्स. स्कल्पटिंग टूल्स. आता तुम्हाला लवकरच क्ले चॅलेंज पण बघायला भेटेल. क्ले चॅलेंज ठीक आहे मॅम. बाबो थांब थांब, तुझ्याकडनं असं एक अँगल घेतो. वाव आता आले म्हणे. चल आपला फोटो काढू. सुंदर आहे बच्ची वातावरण. दे आपला फोटो काढू. आम्ही तुझे अरे काय हे? काय एवढं पाणी बच्ची, हे पाणी आहे ना बोला टुरिस्ट गाईड सांगा मला. आणि इथपर्यंत येतं हे पाणी जेव्हा खूप जास्त भरतं ना. हे बघ अजून पण तिथं दिसतंय का तुला? हे खालती बघ ना, ते ना अजून खालपर्यंत आहे बाप. राईट राईट राईट. वरती आलंय पाणी भरपूर. थँक्यू टुरिस्ट गाईड. तुम्ही सांगितलं ना तुम्हाला कळलंच हा नसतं. ना. जे ना तुला. परा तू थोडी वाटलं. अरे. ऑब्विसली बाप. सो आता ओझरच्या गणपतीचं आमचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि थँकफुली गर्दी नव्हती जेव्हा आम्ही गेलो आणि आम्ही जसं बाहेर निघालो होतो बाबा गर्दी. पण मग तिथं हनुमानजींचं टेम्पल होतं, श्रीरामजींचं मंदिर होतं. आम्ही गेलो, त्यांचंही दर्शन घेतलं आणि मन मेरा प्रसन्न हो गया. ये वातावरण के जैसा तुमको कैसा लगा? मला तर छानच वाटतं बाई. गावाच्या वातावरणाचं वेगळंच फिलिंग असतं पोरांना, एक वेगळंच. सो आता एन रूट टू लेण्याद्री. लेण्याद्रीचा गणपती. येस, हे सगळे अष्टविनायका गणपती. अष्टविनायक आहे, त्यातला आपण एक आता केला, दुसरा आता आपण करायला चाललोय. अष्टविनायकची स्टोरी असं आहे की त्याला काहीतरी दुसरं नाव पण आहे, गिरिजा अष्ट असं काहीतरी. म्हणजे गिरिजा म्हणजे गॉडेस पार्वती माता आणि अष्ट म्हणजे असं म्हणतात की पुत्र असं काहीतरी, तर पार्वतीचा पुत्र असं. आणि अगेन स्टोरी सेम, पण मी जे वाचलं ChatGPT वर आलतं की सो अष्टविनायकला तेव्हा जातात जेव्हा लोकांना मूल बाळ हवं असतं, त्याच्यासाठी प्रे करण्यासाठी, युट्यूब लव्ड वन्स
हेल्दी राहण्यासाठी, आपली फॅमिली सुखरूप राहण्यासाठी, त्याच्यासाठी लोक अष्टविनायकला जातात. पण युट्यूब तर आपलं मूलबाळच आहे ना, आपण बोललेलं. काइंड ऑफ आम्ही आधी बोललो होतो की युट्यूब तर आमचं मूल बाळच आहे देवा. सो देवा, वी वॉन्ट प्राप्ती, वी वॉन्ट मूल बाळ. असं बोलतोय होईल प्राप्ती. वी आर नॉट रेडी येट, बट येस सून. नॉट Soon. आय डोंट नो हाऊ सून. नो कमिटमेंट. मम्मी पप्पा ब्लॉग बघत असेल, आय डोंट नो हाऊ सून. बट येस, सो लेट्स गो टू अष्टविनायक, म्हणजेच लेण्याद्रीचा गणपती. लेण्याद्रीचा गणपती नाव काय पण. बघ ना. आणि तिथं केव्स पण आहेत ना गाईज, तर मग मस्त केव्स पण आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत आता. तो गणपतीच तिथे आहे केव्ह मध्ये. येस, तो आणि त्याची फक्त पाठ आहे, समोरून तुम्ही हे नाही करू शकत. येस येस, तुम्ही पण आम्हाला कमेंट्स मध्ये सांगू शकता सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स लेण्याद्री गणपतीचं, ओझरच्या गणपतीचं. आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. ओके, Yes. now let's Yeah. go. Let's go. We are already into it. Let's go. ठीक आहे. ते गाणं मला लय आवडायला लागलं. रेड सिटी. असं करायला लागले. लेण्याद्री काय गावची लेण्याद्री. येस, लेण्याद्री. साजनी सभातून दाटून आली. बदन बदाटून आले, कावरे मन हे झाले, तू ये राजा. मला लोक म्हणतात तुला कॅडबरी डेअरी मिल्क घेतो, पण प्लीज गाणं नको गाव. नाही गाणार बोलीच नाही गाणार. ती म्हणा आपला सॅमसंगचा कुठला फोन नाही तर तुम्हाला दाखवलं असतं पोरांना. ते छोट्या छोट्या विंडोज दिसतात का तुम्हाला, छोट्या छोट्या विंडोज. मला नाही दिसत ते स्वतःला. काय बोलशील बाबू, ते केव्स आहेत ते छोटे छोटे एकदम. हा दिसलं 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 दिसलं. हा. हे दिसलं, ह्याच्यामध्ये पण दिसतंय. त्याला लेण्या म्हणतात, लेण्या. केव्स. यार इतकं स्पष्ट नाही दिसतंय कारण गाडी हलते, बट येस थोडंफार दिसतंय गाईज. येस येस. मुद्दा हा आहे की 307 का 309 पायऱ्या आहेत. कसं करताय. जिम बंद आहे, खाणं गू सारखं खातोय. तसं मी तर भाकरी चालू केली खायला, सो मी तरी थोडीफार हेल्दी आहे. आणि अशी मी- हेल्दी नाही, छान वाली हेल्दी. आणि मी नाही खाते भाकरी. तू अंग नाही हलवत ना, मी ऍटलीस्ट 10,000 स्टेप्स करते. 10,000 तर नाही करत. 10,000 नाही करते, पण 7-8,000 करते ना. आणि माझा फोन सगळं घेत नाही, माझ्याकडे फॅन्सी वॉच नाही ना ट्रॅक करायला. माझा भंगार नाही म्हणताय, आय एम ग्रेटफुल. माझ्या फोन मध्ये जितकं ट्रॅक होतं तितकं होतं. 7-8 हजार होतं, 2,000 इकडे तिकडे होतच असतील ना. बरोबर आहे भाऊ तुझं. आपण चढू, मला आकडा वाटतं. असतात ना बाबू इथं. मला लय भीती वाटते माकडांची. मला वाटतं मला एखादं टपली टाकेल माकड. थांबा, बॉईज दाखवतो, गर्ल्स पण सगळ्यांना दाखवतो. आता नवीन आहे, बॉईज गर्ल्स पाकड. ऍक्च्युली लहान मुलं पण आपले थांबे आता. ऍक्च्युली लहान मुलं पण आपले व्हिडिओज बघतात. शेंगदाणे म्हणून ते थोडंफार येत आहे यार, थोडंफार येत आहे. लवकर आम्हाला जरा फेमस करा, म्हणजे आम्हाला चांगला फोन येत आहे. फोन नाही, कॅमेराच घेऊ. सॉरी. आता मला ते गाणं जास्त हे वाटतंय, देवा मला पाव की रे. बिकॉज वरती एवढं चढायचंय 300 आणि आय एम नॉट गोइंग टू द जिम. पण करू. हनुमानाच्या मंदिरात जेव्हा गेलतो आपण, कुठं हम्पीला ना, हा, तुम्ही कोणी चढलं नव्हतं, मी चढले होते. Yes. आता मला म्हणजे हिल असतं ते बघू. स्वतःसाठी मग. तेच तेच म्हंटल ना, मला हे गाणं आता आठवतंय, देवा मला पाव की रे. रेनकोट आहे तिथं काय? चलो लेट्स गो, घेऊ रेनकोट. कितीला विचार आधी, वर्थ असतील तरच घे. रेनकोट कितीला आहे? गाणं काय माझ्या मनात ना काय जाईना बाई, देवा मला पाव की. बिकॉज पाऊस पण येतोय. रेनकोट 100 रुपयाला होता. रेनकोट 100 रुपयाला ना? 70 रुपयाला. Yes. प्लास्टिकचे वन टाइम युज आहे. चला लेट्स गो मॅन, लेट्स गो. दम लागेल बाई. ए बाळा, म्हणजे तू बेशुद्ध नाही पडणार ना?
हा? तू बेशुद्ध नाही पडणार ना? बाळा तुला उचलून वर नाही. मला चोरी करीन तुझा येतच. ओके चला पोरांनो, चढाई चालू झालेली आहे. तुम्हाला अपडेट देत राहू मध्ये जेवढे जेवढे ब्रेक्स आम्ही घेऊ त्याचे अपडेट देत राहू. हा दुर्वा फुल प्रॉपर शोभतेस तू मॅनिक्वीन. मॅनिक्वीन. चल तू पण घालून घे. काकूने बांधून दिलं एकदम प्रॉपर. तुला तू बांध तुझं. पदर घेतलाय. पदर घेतला. मला पण पदर घ्यायची वेळ आली. काय ठेवती एवढं पण नाही घेतात. ए थांब गं. तुला वाटतं शाळेत ते बांधून टाकू ना. थोडीच छोटीच मारायची नाही मग चालता येतं. कळलं का? छोटीच मारायची गाठ म्हणजे चला येतो. मला हे सांभाळता येईना. सांभाळायची सवय नाही. मी बघा किती एलिगंटली सांभाळते साडी. आणि माझं हे डायरेक्ट मागे ओढून खाली पडते यार. ठीक आहे चल. का पाऊस गेला आता. पूर्ण गाठ नको ना काढू. थांबायला काहीतरी आपण करू. बनटाईक लगी आहे भूक. आता सीन असं झालंय की आम्ही आज ट्रेकला जाणार होतो असं ठरवलेलं, पण नशिबात ट्रेक आली शेवटी. हवे वर इथनं नजारा दाखवतो तुम्हाला. अरे देवा मला पाव की रे. इथं जायचंय पोरांना. हा नाही एवढं ठीक आहे चालेल. ओके बडी बडी बाते. अरे बडी बडी तुझ्यासाठी थांबते. माझ्यासाठी ठेवले. हो मग मी तुझ्या पुढे काय थांबलंय? पण तू वर गेला माझ्या. ठीक आहे मी जातो पुढे. तर बघायचंच आहे मला हे किती वाटते. अरे मला माहितीये ना ब्रो कशी लागते. येते येते येते. थांबायचं का बच्चे तुला? कॅमेरा बंद करतो. थांबायचं तुला? तेव्हा मला पाव की रे. काल जो पाव खाल्लाय ना सगळा बाहेर निघतोय. लेट्स गो मदर फादर. दोहराइए जो अभी आप बोल रहे थे. काय बसलीस? थांबलेला मी कंटिन्यू जिम करत होते आणि कार्डिओ पण चालू होता. हा इन्क्लाइन वाला. इथंच आपल्याला आपली हे कळायला लागते Like बच्चे. आणि ह्याच्यानंतर मी डायरेक्ट जिम चालू केलेली कारण मला चढताच येत नव्हतं भाई. तरी एवढं नाही. हा ना तेच तर म्हणतोय ना. हे एवढं नाही तरी सुद्धा आपली गुढी वाट लागते. आर वी टेकिंग अ ब्रेक माय फ्रेंड? चला. सो हे काय हे लीड आहेत ना बच्चे. हे होते झाला हे केव्स होते. या केव्स मध्ये हे मंदिर केलं मग छोटस. चला हात पण दुखायला लागला. अरे दो घायल शेर पहुंच गए ऊपर फाइनली. घायल म्हणजे दमलेले शेर पहुंच गए ऊपर. माम बघू आता काय विषय. जाऊ आतमध्ये. पण सुंदर हवा सुटली यार एकदम. रेस्ट करू या रेस्ट करू. आणि मग जाऊ. येस ओके. एकदम लायकी झिरो आहे रोजची आपली. नजारा बघा तो. एवढूच हा ओके. नजरा बघा नजरा बघा. दाखवा ना नीट 0.5. हे केवच्या आतमध्ये हे आमचं छोटूसा माकडू असं तोंड केलेलं आणि हे केव मध्ये मंदिर. लोक पोरांनो केव मध्ये दर्शन काय सुंदर आहे. चला दर्शन घेऊया. दर्शन घेऊ. इथे आला शूट करायला असं करतोय. येस ये दोघं सुंदर वाटते. असं आहे आता. हे हत्ती दाखव ना. हत्ती एक इथं आणि दोघं इथं खाली. काय काय निघतो आता आम्ही पण इथनं. पण भाई जो इधर ये आ रहा है. चला राहुल. खाली बघा खाली बघा.
मैंने तुझे देखा. क्या बोलना है तुमको? प्रसन्न वदने. म्हणजे अरे मी ते नाही का, प्रसन्न वदने. छान फिलिंग. छान फिलिंग येते, छान फिलिंग. मला पण कामाला आता खाली ते डॉग ऍक्च्युली आम्ही माकडं लगेच आली बघ. तुम्हाला माकडं पण दाखवत होतो खाली गाली उतरताना. पण आम्हाला तेच म्हणलं की वाटलं थोडंसं प्रॉब्लेम चढेल, पण चढलो यार आम्ही दाबदूब एका ठिकाणी. कुठे घेतली? इथं घेतली, तुम्हाला सांगितलं पण नाही. यार आधी मेरे को क्या मालूम माम. बघतच नाही ना तुम्हाला. वा, इथं चढता चढता माझा श्वास माझ्याकडे बघत नव्हता. आणि तू म्हणते मी तुझ्याकडे बघू. ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. हा का, ओके ओके, ठीक आहे चालेल. तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दाखवतो असं वरनं. देवा मला ठीक है डन. ओके बाबू. ये माकड्स इधर बैठे हैं, बट मैं उनके पास म्हणजे त्यांच्या जवळ जाऊन मी नाही करणार शूट, कारण ते घेऊन जातात. हे बघा आमचे छोटंसं माकड. आणि मगाशी आहे ना थांबत होती पोरांना. ऐका मगाशी एक सीन सांगायचं तुम्हाला. मगाशी थांबत होती जस्ट बिकॉज माझ्या बाजूला माकड आलं. डायरेक्ट साईडून पळाले. आणि मला डिफेन्स, मला असं कवच धरून ही पळाली आहे. बाई एवढी डेंजर आहे. कसं आहे खातोय बघ कसं आहे. एवढी बिस्किट पाहून देत आपल्या हातात असेल बच्चे. ओके बाय. पोचलो आम्ही खाली. बोल नाही बोल, मला पोहोचलो कट करायची आम्ही सवय. खाली. मी ह्याला एकदा कट केला ना, तुम्हाला 10 दिवस चिडून बसतो माझ्यावर. मी नाही मला बोलायचं म्हणून 10 वेळा ऐकलंच म्हणलं नाही, मला तू बोलत फोन दे. होती. चल Sorry, ना sorry. चल बोल, ना. बोल, नाही बोल, आता बोल. तूच बोलायचं. जे मी आज सांगणार होते ना हिस्ट्री अष्टविनायकची, ते तू ऐक सांगायचं. आज एक टाइम होता जेव्हा मी कॅमेराला लाज होतो, पण आता कॅमेरा बाहेर आला मीच पहिला बोलतो. तुला कळतंय का प्रोड्सकी? सो जसं की मी म्हणत होते की मगाशी आय एम गोना पुट दिस पार्ट ओव्हर देअर. सो गिरिजात्मज गिरिजात्मक मज मज नाही ज आहे. गिरिजात्मज. सो म्हणजे पार्वतीलाच गिरिजा असंही नाव आहे पार्वती देवींचं, त्याच्यामुळे त्यांचा पुत्र म्हणून त्याचं नाव आहे गिरिजात्मज. हा. सो पण लेण्याद्रीचा गणपती. गिरिजात्मज. पकड माझा हात दुखायला लागला. मी पल्लू पण पकडायचा, मी हे पण पकडायचं, मी फोन पण पकडायचा. ढेरी पकड स्वतःची. हे पर्सनल नाही होणे का? तू पर्सनल होणे कोण नाही. तू बघते बघ मला हसतो तुझ्या. कोण बघ, नाही बघत. गिरिजात्मज लेण्याद्री. गिरिजात्मज मज. हा ठीक आहे चालेल. मच म्हणजे गिरिजा म्हणजे पार्वती देवी, आणि आत्मज म्हणजे पुत्र. Yeah. पार्वतीचा पुत्र गणपती बाप्पा, हा, त्यांचं हे देव लेण्याद्रीचं, म्हणून त्याचं नाव आहे गिरिजात्मज. बॅक. ओके ना, वी आर बॅक. सो आता आपण बॅक आलेलो आहोत तिथून. सो दॅट वॉज द करेक्शन. आणि आता दोन्ही दर्शन झालंय. आय थिंक ऑलमोस्ट व्लॉग आता एंडला आलाय. आता जाणार आहोत आम्ही चैतन्याच्या मोठ्या मावशी ह्यांच्या घरी मस्त जेवण करायला. मस्त त्यांनी काहीतरी आजोबांना छान भेटायला छान मी. जेवण बनवलं असणार आहे, आणि आजोबांना भेटणार आणि त्यांना घेऊन येणार. सो ह्याच्यानंतरचा ब्लॉग खूप फास्ट फॉरवर्ड आणि कट्स मध्ये असेल. सो डोंट माइंड अस. बिफोर वी स्टार्ट अ जर्नी, वी जस्ट वॉन्ट टू थँक. आम्हाला जस्ट सगळ्यांचे आभार मानायचे, जे कोणी आम्हाला लेण्याद्रीमध्ये भेटलं आणि ओझरला भेटलं, आणि ज्यांनी कोणी आमच्यासोबत पिक्चर्स क्लिक केले, आमच्यासोबत टाइम काढून गप्पा मारल्या. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. अर्ध्या जणांना आमची नावं नव्हती माहिती, कारण ते आम्हाला फक्त इंस्टाग्रामवर बघतात, व्लॉग्सवर बघत नाही. बट इट्स ओके. शेंगदाणे म्हणून ओळखतात ना. बट वी आर जस्ट ग्रेटफुल की लोक आम्हाला प्रेम देत आहेत, आणि ते लाजत नाहीत आम्हाला प्रेम द्यायला. येस, तुम्ही पण लाजू नका आणि सबस्क्राईब करा. आणि फोटो टाकले की टॅग करा, आणि टॅग केले की प्रोफाईल ओपन ठेवा. लाईफ कशी चेंज होत आले ना. चेंज. एक काळ होता जेव्हा आपण बघायचो नाही बच्चे, पैसे पुढे मागे. आणि आता वैष्णवीने काय डायलॉग मारला, एक 4 व्हीलर नको सांगू त्यांच्यासमोर, ते पैसे जास्त लागतील. एकदम टिपिकल आपल्या मम्मी पप्पा मारतात डायलॉग, सेम डायलॉग मारला. पण तेच होतं, लाईफ चेंजेस. हा बच्चे, लाईफ चेंजेस. अडल्टहुड हिट्स अडल्टहुड. and then you understand. आता इथनं निघून आता लय हाणते. मेन बस स्टॉपवर थांबले. मग रेडी बसलेत. त्यांनी कुलूप पण लावलंय दाराला. पायजमा घेतलाय काय पांढरा. आणि काय म्हणताय? अरे काय म्हणते, काय दिवसभर फार सांगतात तो काय ते एखादं इंजेक्शन दे, मग काय काय म्हणणार सलाईन भरू एखादं, मग काय बाकीचं काही नाही. जाऊ की. बाकी काही नाही, सगळं ठीक आहे. बरोबर आहे. आजोबांना वाटलं काय? की उशीर होईल. आजोबा आणले
सगळ्यांना बंद करायला सांगितलं होतं मी. दूध वाजायला येणार त्याला. हे आले नाही तर मला बिस्किट खाऊन झोपायला लागेल पण कसलं मस्त व्ह्यू येतोय हा ना. भगवानचं एज किती त्याने आजोबांचा एज इज 96, 95. त्यांनी ऑलरेडी तुला टास्क दिले तुझ्यासाठीचे हा ऑलरेडी त्याने मला वैष्णवी सारखे टास्क दिले ताई. तो उद्या स्ट्रीमिंगला दिसणार नाही चैतन्य मला वाटतंय नाही दिसेल दिसेल. आजोबा देखील स्ट्रीमिंग हा, हे. सोनाचे सोनाचे काय रे चैतन्य सगळं माझ्या ड्रेसवर सांडवलंस ही मिठी. हे काम आजोबांना लागच काय आलं असं वाटलं हाय हाय गाडी पण आहे सगळं सांडवलं मी उकडीचा मोदक खाल्लाय ओनली उकडी का मोदक जायचं तुला तुझ्या हॉटेलपेक्षा भारी नव्हता